दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था बाळे शाखेच्या वतीनं सोमवारी एनके किड्स स्कूलच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपणाचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमामध्ये लोकमंगल पतसंस्थेच्या विभागीय अधिकारी महबूबी शेख प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। या प्रसंगी बोलताना महबूबी शेख म्हणाल्या की वृक्ष संवर्धन ही आजच्या काळाची अत्यंत गरज आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हे एक अत्यावश्यक पाऊल आहे। लोकमंगल सहकारी पतसंस्था शहर आणि जिल्हाभरामध्ये विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवत असताना वृक्ष लागवडीवरही विशेष भर पुरवत आहे। त्यांनी पुढे नमूद केलं की आज शहरी भागामध्ये वृक्षतोड ही वृक्षारोपणापेक्षा अधिक प्रमाणात होते आहे, ज्यामुळे तापमान वाढीसह हवेतील गुणात्मक बदलही होत आहेत। या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचं काम हातात घ्यावं असं त्या म्हणाल्या। वृक्षारोपण कार्यक्रमाचं नेतृत्व शाखाधिकारी सुचिता गिरे आणि कर्मचारी आदित्य पांडे यांनी केलं। यावेळी एनके किड्स स्कूलचे मार्गदर्शक राजाभाऊ आलुरे, संचालक विकास कस्तुरे, मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, मुख्य शिक्षिका दीपाली कुलकर्णी, पूनम कळसाईत, शीतल सुतार, सेविका संगीता हेगडकर, नरेंद्र जाधव आदी शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या आवारात विविध स्थानिक प्रजातींची तेलगाव, बाभूळ, बरगद, नीम आदी वृक्षांची यावेळी लागवड केली। उपस्थितांना वृक्ष लागवडीचं महत्त्व आणि त्यातून होणाऱ्या पर्यावरणपूरक फायद्यांवर यावेळी विचार विनिमय केला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वृक्ष जीवन मानव जीवन हे घोषवाक्य देत पर्यावरण संवर्धनाच्या भूमिकेला वाव दिला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।